ठीक आहे, तर स्टार्ट करूया. ऑलरेडी तुम्हाला किती अलंकाराबद्दल माहिती दिली आपण, सांगता येईल कोणाला? काल आपण सिमिली, मेटाफर, त्यानंतर पर्सॉनिफिकेशन आणि ॲपॉस्ट्रॉफी या अलंकाराबद्दल माहिती घेतलेली आहे. थोडक्यात परत एकदा रिव्हिजन करून देतो. सिमिलीची तर डेफिनेशन तुम्हाला दिसत असेल बघा. When one thing is compared directly with another different thing by using the words of similarity such as like, just, like, as, dash dash as, etc. It is called simile. मराठीमध्ये पण तुम्हाला मी सांगितलं होतं की जर कवितेच्या ओळीमध्ये दोन व्यक्ती, वस्तू, व्यक्ती, प्राणी, गुणवैशिष्ट्ये इत्यादीची प्रत्यक्षरित्या तुलना केलेली असेल आणि ती तुलना किंवा ती साम्य दर्शवण्यासाठी कशाचा वापर केलेला असेल, लाईक, ॲज किंवा जस्ट लाईक या शब्दांचा किंवा सोचा वापर केलेला असेल तर तेथे कोणता अलंकार होतो? सिमिली हा अलंकार होतो. जसं की आपण एक्झाम्पल पण बघितलं होतं, तानाजी फॉट लाईक अ लायन. याच्यामध्ये सिमिली कशा पद्धतीने आहे? सिमिली मेनली कशासाठी वापरतात म्हणून सांगितले तुम्हाला? कंपॅरिझन साठी. तर इथं कंपॅरिझन झालेलं आहे बघा. तानाजीचं कंपॅरिझन झालेलं आहे कोणासोबत? लायन सोबत. आणि हे कंपॅरिझन जे आहे ते दर्शविलेलं आहे कशाने? लाईक या शब्दाने. जे कंपॅरिझन आहे ते दर्शवलेलं आहे कशाने? लाईक या शब्दाने. मग तानाजी एक्सप्लेनेशन आपण लिहिताना कशा लिहिणार आहोत? अशा पद्धतीने आन्सर लिहिणार आहोत. आन्सर मध्ये सिमिली त्याला अंडरलाईन करायचंय व्यवस्थित आणि त्याच्या पुढच्या ओळीमध्ये लिहायचंय खालच्या. तानाजी इज compared directly with a lion and it is shown by the word like. अशा पद्धतीचं एक्सप्लेनेशन त्याचं लिहावं लागेल आपल्याला. त्यानंतर अजून एक उदाहरण काल आपण बघितलेलं, नेहा इज ऍक्टिंग लाईक अ बेबी. इथं जर तुम्ही बघितलं तर नेहाचं कंपॅरिझन झालेलं आहे अ बेबी सोबत. मग इथं लिहित असताना आपण कसं लिहिणार आहोत? नेहा इज compared directly with a baby and it is shown by the word like. म्हणजे नेहा आणि बेबी मध्ये तुलना झालेली आहे आणि ती तुलना जी आहे किंवा ती साम्य जे आहे ते कशाने दर्शवलेलं आहे? लाईक या शब्दाने दर्शवलेलं आहे. तसंच अजून एक एक्झाम्पल आहे बघा इथं, हिज टेम्पर वॉज ॲज एक्सप्लोसिव्ह ॲज व्होल्कॅनो. व्होल्कॅनो म्हणजे काय? ज्वालामुखी. आणि टेम्पर म्हणजे काय? राग. रागाची तुलना, त्याच्या अँगरची तुलना कशासोबत केलेली आहे का? ज्वालामुखीशी. ज्वालामुखीचा उद्रेक जसा असतो तसा त्याचा राग आहे, असं इथं कंपॅरिझन झालेलं आहे. मग हिज टेम्पर इज कम्पेअर डायरेक्टली विथ अ volcano and it is shown by the word. कोणता वर्ड यूज केलेला आहे कंपॅरिझन साठी? तर ॲज. असं आपण सिमिली मध्ये बघितलेलं आहे. रेंजमुळे ब्लर दिसत असेल, रेंज कमी जास्त होत आहे. तर पुढचा जो आपण बघितला होता मेटाफर. मेटाफर मध्ये काय इथं डेफिनेशन आहे बघा. वेन अन इनडायरेक्ट कंपॅरिझन इज मेड बिटवीन टू ऑब्जेक्ट्स ऑफ डिफरंट काइंड्स which have at least one point in common, it is the use of metaphor. There is no use of words like and as. महत्वाचं इथं आपण रेड कलर मध्ये हायलाइट केलेलं आहे. काय? कंपॅरिझन आहे परंतु वर्ड्स नाही तिथं कुठले? लाईक किंवा ॲज. मराठीमध्ये पण इथं डेफिनेशन लिहिलंय की जर कवितेच्या ओळीत दोन वस्तू, व्यक्ती, प्राणी, गुणवैशिष्ट्ये इत्यादीची प्रत्यक्षरित्या तुलना केलेली असेल आणि त्यामधील एकमेव साम्य दर्शवण्यासाठी लाईक किंवा
लाईक किंवा ॲजचा उपयोग केलेला नसेल तेव्हा तेथे मेटाफर अलंकार होतो. जसं की ते एक्झाम्पल आहे बघा, ही वॉज अ लायन इन द फाईट, म्हणजेच ही जो आहे त्याला कम्पेअर केलेलं आहे लायन सोबत, म्हणजे म्हणजे तो जो आहे तो काय आहे, लॉयन आहे असं इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा कम्पॅरिझन केलेला आहे. म्हणजे ही इज इक्वल टू लायन अशा पद्धतीचं वर्णन जिथं येईल त्याला आपण मेटाफर म्हणणार आहोत. जसं की इथं ही इज आणि एक्सप्लेनेशन लिहिताना आपण काय करणार आहोत, ही इज इम्प्लिसिटली कम्पेअर्ड विथ अ लायन अशा पद्धतीनं. त्यानंतर माय फादर इज माय सनशाईन, याच्यामध्ये पण आपण बघितलेलं होतं की माय फादर जे आहेत कंपॅरिझन कोणासोबत केलेलं आहे, इम्प्लिसिटली कम्पेअर्ड विथ अ सनशाईन. त्यानंतर अजून एक एक्झाम्पल आपण पाहिलेलं की द कॅमल इज द शीप ऑफ द डेझर्ट, म्हणजेच कॅमलची जी तुलना आहे ती कशासोबत केलेली आहे, शिप सोबत केलेली आहे. मग लिहित असताना आपण एक्सप्लेन काय केलेलं आहे त्याचं, द कॅमल इज इम्प्लिसिट कम्पेअर्ड विथ अ शिप. त्यानंतर पुढचा जो आहे तो आपण बघितलेला होता पर्सॉनिफिकेशन. पर्सॉनिफिकेशन मध्ये काय, जर कवितेच्या ओळीत निसर्गातील निर्जीव वस्तूला सजीव मानून तिला मानवीय गुण बहाल केले जातात तेव्हा तेथे पर्सॉनिफिकेशन अलंकार होतो. when a non living thing is personified means described as a human being, it is the use of personification. म्हणजेच काय करायचं आहे, निर्जीव वस्तूला सजीव मानायचं आहे आणि तिला ह्युमन क्वालिटी द्यायची आहे. जसे की एक्झाम्पल इथं आहे, द स्टार्स डान्स्ड इन द स्काय. पर्सॉनिफिकेशन कसं आहे, तर निर्जीव वस्तू कोणती आहे, स्टार्स, आणि ह्यांना कुठली क्वालिटी दिलेली आहे, डान्सिंगची. ह्युमन क्वालिटी आहे डान्स करणे दिलेली आहे निर्जीव वस्तूला. मग असं वर्णन जिथं असेल तिथं पर्सॉनिफिकेशन हा अलंकार होतो. The human quality of dancing is given to the stars. त्यानंतर अजून एक आपण बघितलं होतं, द अर्थ स्माइल्ड व्हेन इट रेन्ड. मग इथं अर्थ जी आहे ती काय आहे, इनह्युमन थिंग आहे, निर्जीव वस्तू आहे, परंतु काय म्हणलेलं आहे, पृथ्वी स्माइल करत आहे. स्माइल करणं कोणाचं लक्षण आहे, ह्युमनचं, किंवा क्वालिटी आहे ह्युमनची, परंतु दिलेली कोणाला आहे, अर्थला. म्हणून इथं पर्सॉनिफिकेशन अलंकार आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन आपण असं लिहिणार की द ह्युमन क्वालिटी ऑफ स्माइलिंग इज गिवन टू द अर्थ. अशा पद्धतीचं एक्सप्लेन आपल्याला तिथं करावं लागेल. त्यानंतर ह्याच्यातलंच आपण अजून एक बघितलं होतं, ॲपॉस्ट्रॉफी. ॲपॉस्ट्रॉफी मध्ये काय, वेन अ नॉन लिव्हिंग थिंग इज पर्सॉनिफाईड. पर्सॉनिफाईड म्हणजे तिला सजीव मानायचं. अँड ॲड्रेस्ड डायरेक्टली. ॲड्रेस्ड डायरेक्टलीचा अर्थ तुम्हाला सांगितलं काय, की तिच्याशी प्रत्यक्ष संवाद साधणे, एखाद्या निर्जीव वस्तूला सजीव मानून तिच्याशी डायरेक्टली संवाद साधणे म्हणजेच काय आहे, ॲपॉस्ट्रॉफी अलंकार आहे. जसं इथं मराठीत पण लिहिलेलं आहे तुमच्या पुढं, जर कवितेच्या ओळीत निसर्गातील निर्जीव वस्तूला किंवा मृत व्यक्तीला सजीव मानून तिला मानवीय गुण बहाल केले जातात आणि तिच्याशी थेट संवाद साधला जातो तेव्हा तेथे ॲपॉस्ट्रॉफी अलंकार होतो. जसं की इथं एक्झाम्पल दिलेलं आहे, गुड बाय माय डिअर ओल्ड गुड बाय. याच्यामध्ये कोणती निर्जीव वस्तू आहे, होम. होम काय आहे, इनह्युमन थिंग आहे, तिला काय म्हणलेलं आहे, सजीव मानलेलं आहे. सजीव मानलेलं नसून त्याच्या पुढची स्टेप पण केली आहे, ती म्हणजे काय, तिच्याशी डायरेक्टली संवाद साधलेला आहे. घराला गुड बाय म्हटलेलं आहे. गुड बाय जनरली आपण सजीव किंवा ह्युमनला म्हणतो, परंतु घराला गुड बाय म्हणलेलं आहे, म्हणजे निर्जीव वस्तूला सजीव मानून तिच्याशी संवाद साधलेला आहे. मग तेव्हा तिथे ॲपॉस्ट्रॉफी अलंकार होतो. एक्सप्लेन करताना आपण काय करणार आहोत, होम इज पर्सॉनिफाईड. होम इज पर्सॉनिफाईड अँड ॲड्रेस्ड डायरेक्टली. ॲड्रेस्ड डायरेक्टली म्हणजे तिच्याशी प्रत्यक्ष संवाद साधलेला आहे त्या वस्तूशी. आता इथं पण बघा, ओ डेथ कम सून रिलीज मी ऑफ दिस
बॉन्ड कोणाशी बोललेला आहे? ओ डेथ. ओ डेथ म्हणजे काय? मृत्यूशी इथं संवाद साधलेला आहे. मृत्यू बोलते का? मृत्यू बोलू शकत नाही. मृत्यू काय आहे? निर्जीव गोष्ट आहे, परंतु तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न तिथं केलेला आहे. इथं काय म्हणू शकतो आपण? डेथ इज पर्सनिफाईड अँड डायरेक्टली. त्यानंतर ओ मून गिव्ह मी द मूनलाईट. इथं सुद्धा मून काय आहे? एक इनह्युमन थिंग आहे, तो बोलू शकत नाही, परंतु त्याच्याशी इथं संवाद साधण्याचा प्रयत्न कवीनं केला आहे या ओळीमधून. मग आपण लिहित असताना एक्सप्लेन करणार आहोत. द मून इज पर्सॉनिफाईड ऍड्रेस्ड डायरेक्टली. मूनला पर्सॉनिफाईड केलेला आहे म्हणजे त्याला ह्युमन क्वालिटी दिलेली आहे आणि त्याच्याशी संवाद साधलेला आहे. तर हे आतापर्यंत झालेले होते. तर आजचं फर्स्ट जे आहे ते आपण बघूयात, हायपरबल. अतिशयोक्ती अलंकार त्याला म्हणतात. मराठीमध्ये तुम्ही ऐकलेलं पण असेल अतिशयोक्ती, कारण आपण रेग्युलर वापरामध्ये पण त्याचा भरपूर वापर, रेग्युलर जीवनामध्ये त्याचा भरपूर वापर करत असतो. एखादी गोष्ट सांगायची असेल तर आपण त्याला बरंचसं तेल मीठ लावून दुसऱ्यापर्यंत पोहोचवत असतो. किंवा त्याचं एक डेफिनेशन बघूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल काय आहे. When something is described in an exaggerated manner, it is called hyperbole. म्हणजेच काय? एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा अधिक चढवून किंवा फुगवून सांगणे, म्हणजे आहे त्यापेक्षा वाढीव सांगणे, काहीतरी जे नाही ते सांगण्याचा प्रयत्न करणे, म्हणजे वाढवून सांगणे, फुगवून सांगणे, त्यालाच काय म्हणायचं आहे? हायपरबल अलंकार म्हणायचा आहे. जसं की इथं एक्झाम्पल आहे आपल्या पुढं, माय थाउजंड्स ऑफ शीप आर ग्रेझिंग ऑन द माउंटन. काय म्हणलेलं आहे इथं कवितेच्या ओळीमध्ये की माय थाउजंड्स ऑफ शीप आर ग्रेझिंग ऑन द माउंटन. म्हणजे काय? किती शीप आहेत सांगितलेलं आहे? थाउजंड्स. माझ्या हजारो मेंढ्या पर्वतावर चरत आहेत असं इथं म्हणलेलं आहे. प्रत्यक्षात हजारो मेंढ्या असतील का? त्या संख्या जास्त सांगायची आहे, परंतु सांगताना काय म्हणलेलं आहे? हजारो मेंढ्या म्हटलेलं आहे. हजारो मेंढ्या प्रत्यक्षामध्ये त्याला सांगायचे की संख्या जास्त आहे, परंतु तिथं वाढवून सांगण्यासाठी त्याने काय म्हणलेलं इथं कवीनं की माय थाउजंड्स ऑफ शीप. म्हणजेच काय आहे इथं? आहे त्यापेक्षा एखादी गोष्ट वाढवून सांगितलेली आहे, फुगवून सांगितली आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणायचं आहे? हायपरबल अलंकार म्हणायचं आहे. आणि त्याचं एक्सप्लेनेशन खूप सोपं आहे. इट इज अन ओव्हर स्टेटमेंट. म्हणजे आपल्याला पटणार नाही अशा काही पद्धतीचे ती वाक्य असतात. इट इज अन ओव्हर स्टेटमेंट. आहे त्यापेक्षा थोडस वाढीव सांगितलेली गोष्ट वाटते आपल्याला. परत सेकंड एक्झाम्पल आहे आपल्या पुढे इथं. सेकंड एक्झाम्पल बघा, आय शेड मिलियन बकेट्स ऑफ टीयर्स. आता याच्यामध्ये कोणती गोष्ट वाढवून सांगितलेली आहे असं वाटते तुम्हाला? कुठली गोष्ट वाढवून सांगितलेली आहे? वाढीव कोणती गोष्ट सांगितलेली आहे? सांगता येईल का कुणाला? कशा पद्धतीने हायपरबलचं उदाहरण म्हणू शकतो आपण त्याला? मिलियन बकेट्स. बरोबर, बरकडे. मिलियन बकेट्स ऑफ टीयर्स म्हणजे रडताना किती अश्रू गाळलेले आहेत? मिलियन बकेट्स. लाखो बकेट डोळ्यातलं पाणी वाहिलेलं आहे. शक्य आहे का तसं? नाही. म्हणजे आहे त्यापेक्षा मी खूप रडले, याचा खूप रडलेलो आहे किंवा खूप रडले आहे असं म्हणायचं असेल तर इथं काय वापरलेलं आहे? थोडंसं एक्झॅगरेटेड मॅनर मध्ये वापरलेलं आहे. ते म्हणजे मिलियन बकेट्स ऑफ टीयर्स. इथं मिलियन बकेट्स म्हणजे काय आहे? हायपरबल आहे. म्हणून एक्सप्लेन करताना आपण काय करणार आहोत? इट इज अन ओव्हर स्टेटमेंट. त्यानंतर he is running faster than the wind. He is running faster than the wind. म्हणजे तो वाऱ्यापेक्षाही जास्त वेगाने धावत आहे. वाऱ्यापेक्षाही जास्त वेगाने तो धावत आहे. हे सुद्धा कशाचं एक्झाम्पल आहे? इट इज अन ओव्हर स्टेटमेंट.
त्यानंतर धिस बॅग वेज अ टन, म्हणजे एखाद्या बॅग मध्ये किती किलो वजन बसू शकतं? जास्तीत जास्त 10 किलो, 20 किलो, 50 किलो, 70 किलो. पण इथं काय म्हणलेलं आहे? वजन किती झाले त्या बॅगचं असं सांगितलेलं आहे, अ टन. बॅग वजनदार आहे असं म्हणण्याच्या ऐवजी काय म्हणलेलं आहे? या बॅगचं वजन 1 टन झालेलं आहे. 1 टन बसू शकता का एका बॅग मध्ये साहित्य? नाही बसत. परंतु तसं सांगण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे, म्हणजे आहे त्यापेक्षा वाढीव सांगण्याचा किंवा फुगवून सांगण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे. प्रत्यक्षात काय म्हणायचं आहे? बॅग वजनदार आहे, परंतु तिथं वजन सांगितलेलं आहे की 1 टन वजन या बॅगचं आहे असं इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, की जे शक्य नाही, म्हणजे वाढवून सांगितलेलं आहे. म्हणून याला आपण काय म्हणू शकतो? हायपरबल अलंकार, अतिशयोक्ती अलंकार. आणि एक्सप्लेन करताना आपण काय करणार आहोत मग? इट इज अन ओव्हर स्टेटमेंट. थोडक्यात काय? हायपरबल म्हणजे काय? एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा अधिक चढवून किंवा फुगवून सांगणे, अतिशयोक्ती करणे, त्यालाच म्हणायचं आहे. तर असे 4 एक्झाम्पल आपण तिथं बघितलेले आहेत हायपरबलच्या संदर्भात. त्यानंतर पुढचा जो अलंकार आहे आपला तो आहे ऑनमेटोपिया. काय म्हणायचं याला? ऑनमेटोपिया. ऑनमेटोपिया त्याच्यामध्ये when a word which imitates a sound, when a word which imitates a sound is used in the line or sentence, it is called as ऑनमेटोपिया. महत्वाचं काय इथं? इमिटेट्स अ साऊंड, म्हणजे जेव्हा कवितेच्या ओळीत आवाज व्यक्त करणारे शब्द वापरले जातात तेव्हा तेथे ऑनमेटोपिया अलंकार होतो. म्हणजे कवितेच्या ओळीत असा एखादा शब्द येतो की ज्यातून आपल्याला साऊंड तिथं समजतो की या शब्दामधून साऊंड व्यक्त केलेला आहे, आवाज व्यक्त केलेला आहे. जसं की इथं एक्झाम्पल बघितल्यावर तुम्हाला लगेच लक्षात येईल. द ट्विटरिंग ऑफ टायनी बर्ड्स. द ट्विटरिंग ऑफ टायनी बर्ड्स याच्यामध्ये आवाज व्यक्त करणारा शब्द किंवा ध्वनी व्यक्त करणारा शब्द कुठला आहे असं वाटतं? साऊंड एक्सप्रेस करणारा. साऊंड एक्सप्रेस करणारा शब्द कुठला आहे? जसं की इथं ट्विटरिंग. ट्विटरिंग ऑफ टायनी बर्ड्स. टायनी बर्ड्स चा जो आवाज आहे छोट्या बर्ड्सचा तो कसा आहे? चिवचिव करणारा. पक्ष्यांचे आवाज, आपण लहान पक्ष्यांचे आवाज जे ऐकतो त्या सगळ्यांच्या आवाजाला इथं काय म्हणलेलं आहे? ट्विटरिंग. मग ट्विटरिंग या शब्दातून काय होत आहे? साऊंड एक्सप्रेस होत आहे. मग एक्सप्लेन करताना पण आपल्याला तशाच पद्धतीने करावं लागेल. ऑनमेटोपिया, द साऊंड इज एक्सप्रेस्ड इन द वर्ड ट्विटरिंग. द साऊंड इज एक्सप्रेस्ड इन द वर्ड ट्विटरिंग. त्यानंतर द रसलिंग ऑफ लिव्स. याच्यामध्ये कशाचा आवाज सांगितलेला आपल्याला? पानांचा आवाज. पानांचा आवाज कसा असतो? सळसळ असा आवाज असतो. त्याला इंग्लिश मध्ये शब्द काय आहे? रसलिंग. वारा सुटल्यानंतर पानांचा आवाज आपल्याला येतो, सळसळ असा आवाज, तर त्याला रसलिंग असं म्हटलेलं आहे. ऑनमेटोपिया त्याला आपण म्हणायचं आहे. आणि एक्सप्लेन काय करणार? द साऊंड इज एक्सप्रेस्ड. कोणत्या शब्दातून आवाज व्यक्त झालेला आहे ते आपल्याला फक्त इथं एक्सप्लेन करायचं आहे. तर इथं काय येईल मग? द साऊंड इज एक्सप्रेस्ड इन द वर्ड रसलिंग. त्यानंतर पुढचं एक एक्झाम्पल बघा, अजून लक्षात येईल तुम्हाला. द हुश ऑफ द वॉशिंग मशीन. कुठला शब्द असेल साऊंड एक्सप्रेस करणारा? हुश. वॉशिंग मशीनचा जो आवाज येतो तो कसा येत असतो? हुश असा. मग त्यालाच काय म्हणलेलं आहे? द साऊंड इज एक्सप्रेस्ड इन द वर्ड हुश. आणि असे आवाज व्यक्त करणारे ज्या कवितेच्या ओळीत येतात, आवाज व्यक्त करणारे शब्द ज्या कवितेच्या ओळीत वापरतात त्याला आपण ऑनमेटोपिया अलंकार म्हणतो. ज्या शब्दातून आवाज व्यक्त केला जातो तसा शब्द जर आला तर त्याला आपण तुम्ही काय म्हणू शकता? ऑनमेटोपिया अलंकार म्हणू शकता. लक्षात आले दोन्ही? पहिला होता अतिशयोक्ती, म्हणजे आहे त्यापेक्षा फुगवून सांगणे, आणि दुसरा होता कवितेच्या ओळीमध्ये आवाज व्यक्त करणारे शब्द येतात, ऑनमेटोपिया अलंकार. त्यानंतर पुढचं आपल्याला बघायचं आहे क्लायमॅक्स. क्लायमॅक्स म्हणजे
त्याला मराठीमध्ये आपण म्हणू शकतो चढता क्रम. थोडक्यात लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला की इथं डेफिनेशन बघा काय आहे. व्हेन इन द लाईन or sentence the ideas are arranged in the ascending order according to their importance, it is called climax. म्हणजेच काय, जेव्हा कवितेच्या ओळीत कल्पना किंवा वस्तू या चढत्या क्रमाने मांडलेल्या असतात तेव्हा तेथे कोणता अलंकार होतो? क्लायमॅक्स हा अलंकार होतो. काय पाहिजे महत्वाचं आपल्याला? कवितेच्या ओळीमध्ये 2-3 वस्तू किंवा 2-3 कल्पना किंवा 2-3 विषय घेतलेले असतील. ते विषय कशा क्रमाने मांडलेले असतात? त्यांच्या इम्पॉर्टन्स नुसार कशा क्रमाने मांडलेले असतात? असेंडिंग ऑर्डर मध्ये, चढत्या क्रमाने. तेव्हा तिथे कोणता अलंकार आपल्याला म्हणायचा आहे? क्लायमॅक्स अलंकार आहे असं आपल्याला म्हणता येईल. जसं की ते एक्झाम्पल आहे त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल. आय एम नॉट हिअर टू सी युअर लवली हाऊस, कार अँड ऑल. आता इथं चढता क्रम कसा आहे कोणाला सांगता येईल? 3 गोष्टी दिलेल्या आहेत बघा. हाऊस, कार अँड ऑल. कशा पद्धतीने चढता क्रम आहे आयडियाचा सांगता येईल का कोणाला? चढता क्रम कसा म्हणता येईल याला? हाऊस, कार अँड ऑल. हाऊस म्हणजे घर, कार तर तुम्हाला माहिती आहे, आणि बाकीच्या इतर गोष्टी. कशा पद्धतीने चढता क्रम आहे? क्लायमॅक्स का म्हटलंय तिथं? सांगता येईल कोणाला? तर तिथं बघा, माणसाची पहिली गरज कोणती आहे? हाऊस, घर पाहिजे माणसाला सुरुवातीला. त्याच्यानंतर माणसाला काय वाटतं की माझ्याकडे एखादी कार असली पाहिजे, आणि त्याच्यानंतर अजून काही चैनीच्या वस्तू असतील तर त्या सुद्धा माझ्याकडे असल्या पाहिजेत. म्हणजे माणसाच्या गरजा ज्या आहेत त्या थांबत नाहीत. म्हणजे इथं गरजांचा जो क्रम आहे तो कसा लावलेला आहे? चढता क्रम इथं लावलेला आहे. हाऊस, कार अँड ऑल, गरजांचा चढता क्रम इथं दिसतो आपल्याला. म्हणून याला काय म्हणलेलं आहे? क्लायमॅक्स. एक्सप्लेन करताना फक्त काय म्हणणार आपण? द आयडियाज आर अरेंज इन द असेंडिंग ऑर्डर. महत्वाचं काय आहे? ज्या कल्पना किंवा ज्या गोष्टी तिथं मांडलेल्या आहेत त्या कशा मांडलेल्या आहेत? चढत्या क्रमाने मांडलेल्या आहेत. म्हणून त्याला आपण क्लायमॅक्स अलंकार म्हणतो. त्यानंतर इथं बघा, आय स्माइल, आय लाफ अँड आय रोअर. म्हणजे काय? कसा आहे चढता क्रम? चढता क्रम कसा आहे इथं? स्माइल म्हणजे काय? स्माइल म्हणजे स्मित हास्य दिले. त्यानंतर आय लाफ, मग थोडं मोठ्याने हसलोय, आणि त्याच्यानंतर अजून मोठ्याने मी हसलेला आहे. म्हणजे हसण्याचा जो क्रम आहे तो कसा दाखवलेला आहे इथं? चढता क्रम दाखवलेला आहे. म्हणजे इथं क्लायमॅक्स अलंकार आपल्याला म्हणता येईल. द आयडियाज आर अरेंज्ड इन देअर असेंडिंग ऑर्डर. त्यानंतर इथं बघा, परत एक एक्झाम्पल आहे. लेट अ मॅन acknowledge his obligations to himself, his family, his country and his God. आता इथं सरळ सरळच आहे. सुरुवातीला स्वतःला घेतले, त्यानंतर पुढे फॅमिली म्हणजे वाढत चाललेला आहे इम्पॉर्टन्स. हिज कंट्री, त्यानंतर हिज गॉड. स्वतःपासून सुरुवात केलेली आहे ती कंट्री पर्यंत गेलेली आहे. म्हणजे इथं जो ग्रुप आहे तो वाढत चाललेला आहे. म्हणून इथं जो क्रम आहे तो कसा आहे? चढता क्रम आहे. क्लायमॅक्स त्याला आपण म्हणू शकतो. द आयडियाज आर अरेंज इन देअर असेंडिंग ऑर्डर. लक्षात आलं? काय महत्वाचं आहे इथं? चढता क्रम, असेंडिंग ऑर्डर महत्वाचा आहे. 2-3 गोष्टी दिलेल्या असतील त्या कशा आल्या पाहिजेत? त्यांच्या इम्पॉर्टन्सच्या चढत्या क्रमाने. जसं इथं आपण बघितलेलं होतं, हाऊस, कार अँड ऑल, हे चढता क्रम आहे गरजांचा. त्यानंतर इथं हसण्याचा चढता क्रम आपण बघितलेला होता. त्यानंतर इथं व्यक्ती आहे, त्यानंतर त्याचे कुटुंब आहे, त्यानंतर त्याचा देश आहे. अशा पद्धतीनं तिथं क्रम वाढत गेलेला आहे. म्हणजे चढता क्रम तिथं लावलेला आहे. जेव्हा चढता क्रम कवितेच्या ओळीत असेल तेव्हा तिथे म्हणू शकतो आपण की क्लायमॅक्स अलंकार आहे. आणि लिहिताना फक्त एकच वाक्य लक्षात ठेवायचं आहे, ते म्हणजे
द आयडियाज आर अरेंज्ड इन देअर असेंडिंग ऑर्डर. त्यानंतर त्याचा अपोजिट आहे अँटी क्लायमॅक्स. काय असेल मग अपोजिट म्हणल्यानंतर? उतरता क्रम. ह्याच्यामध्ये पण कल्पना मांडलेल्या असतात, परंतु कशा? त्याच्या इम्पॉर्टन्सच्या डिसेंडिंग ऑर्डर मध्ये. जसं की इथं लिहिलेलं आहे, व्हेन इन द लाईन ऑर सेंटेन्स द आयडियाज आर अरेंज्ड इन द डिसेंडिंग ऑर्डर अकॉर्डिंग टू देअर इम्पॉर्टन्स इट इज कॉल्ड ॲज अँटी क्लायमॅक्स. म्हणजेच जर कवितेच्या ओळीत कल्पना किंवा वस्तू या उतरत्या क्रमाने मांडलेल्या असतात तेव्हा तेथे क्लायमॅक्स अलंकार होतो. आता उतरता क्रम कसा? इथे बघा, ही स्वर बाय द सन, द मून अँड द स्टार्स. कसा आहे उतरता क्रम? सांगू शकता का कोण? उतरता क्रम कसा आहे सांगता येईल कोणाला? उतरता क्रम कसा आहे? द सन, द मून, द स्टार्स. कसा उतरता क्रम म्हणता येईल आपल्याला? सर्वात जास्त प्रकाश कशाचा असतो? सनचा, सूर्याचा. त्याच्यानंतर थोडा कमी प्रकाश कशाचा असतो? मूनचा. आणि त्याच्यानंतर थोडा कमी प्रकाश कोण देतं आपल्याला? स्टार्स देतात. म्हणजे इथं जर तुम्ही लाईटचा विचार केला तर लाईटचा जो इफेक्ट आहे त्यानुसार इथं काय केलेलं आहे? आयडियाज ह्या अरेंज केलेल्या आहेत. म्हणजे सन जास्त लाईट देतो, त्यापेक्षा थोडी कमी लाईट मून देतो, आणि त्यानंतर थोडी कमी लाईट आपल्याला स्टार्स कडून मिळते. म्हणून इथं काय झालेलं आहे? आयडियाचा जो क्रम झालेला आहे तो कसा झालेला आहे? उतरता क्रम झालेला आहे. किंवा साईज नुसार जरी तुम्ही गेला तरी म्हणू शकता की सन मोठा आहे, त्यानंतर चंद्र त्यापेक्षा थोडा लहान, आणि स्टार्स सुद्धा त्यापेक्षा थोडेसे लहान आहेत. म्हणजे साईज आणि लाईट दोन्ही गोष्टीचा इथं काय झालेला आहे? डिसेंडिंग ऑर्डर मध्ये इथं मांडलेले आहेत. म्हणून अलंकार कुठला आहे? अँटी क्लायमॅक्स. लिहिताना फक्त एकच शब्द बदलणार. द आयडियाज आर अरेंज्ड इन द असेंडिंग ऑर्डर ऐवजी आपण काय करणार आहोत आता? डिसेंडिंग ऑर्डर. क्लायमॅक्स साठी आपण काय म्हणतो? असेंडिंग ऑर्डर. आणि अँटी क्लायमॅक्स साठी काय म्हणणार आहोत? डिसेंडिंग ऑर्डर. हे अशा पद्धतीनं अँटी क्लायमॅक्स. अजून एक एक्झाम्पल आहे, ही लॉस्ट हिज फॅमिली, हिज कार अँड हिज सेलफोन इन अन ऍक्सिडेंट. आता इथं काय काय झाले बघा, कशा पद्धतीनं आहे डिसेंडिंग ऑर्डर. डिसेंडिंग ऑर्डर कसा आहे? महत्वाचं आपल्यासाठी काय असतं? आपली फॅमिली. त्यानंतर कमी महत्वाचं काय आहे? कार. आणि त्याच्यापेक्षाही कमी महत्वाचं काय आहे? सेलफोन. असा इथं उतरता क्रम लावलेला आहे आयडियाचा. माणसासाठी सर्वात महत्वाची त्याची फॅमिली असते, त्यानंतर तो इम्पॉर्टन्स देतो कारला, त्यानंतर इम्पॉर्टन्स देतो सेलफोनला. म्हणजे असा इथं उतरता क्रम लावलेला आहे. म्हणून लिहित असताना आपण काय करणार आहोत? अँटी क्लायमॅक्स, द आयडियाज आर अरेंज्ड इन देअर डिसेंडिंग ऑर्डर. त्यानंतर शी इज अ ग्रेट रायटर, अ मदर अँड अ ह्युमरिस्ट. इथं सुद्धा काय झालेलं आहे? आयडियाजचा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज केलेले आहेत. आयडियाज ह्या डिसेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज केलेल्या आहेत. इथं सर्वात महत्वाचं काय आहे? ती एक महान रायटर आहे. त्यानंतर महत्वाचं काय? ती मदर आहे. त्यानंतर थोडस कमी महत्वाचं काय? तर ती ह्युमरिस्ट आहे, म्हणजे विनोद करणारी व्यक्ती आहे. अशा पद्धतीने तिथं सांगितलेलं आहे. तर हा जो क्रम आहे तो डिसेंडिंग ऑर्डर होत गेलेला आहे. म्हणजेच इथं सोशल लेवलवरती ओळख सांगलेली आहे, आयडेंटिटी, म्हणजे सोशल प्लॅटफॉर्म वरती. त्यानंतर फॅमिली लेवलवरती ओळख सांगितलेली आहे, आणि ही एक पर्सनल क्वालिटी सांगितलेली आहे. अशा पद्धतीने तो अँटी क्लायमॅक्स इथं झालेला आहे. क्लायमॅक्स आणि अँटी क्लायमॅक्स लक्षात आला. मग क्लायमॅक्स म्हणल्यानंतर काय होणार आहे? त्याच्यामध्ये आयडियाज ह्या असेंडिंग ऑर्डर मध्ये, म्हणजे चढत्या क्रमाने मांडलेल्या असतील.
अँटी क्लायमॅक्स म्हणल्यानंतर काय होईल, त्याच्या आयडियाच्या इम्पॉर्टन्स नुसार काय केलेलं असेल, आयडियाज ह्या डिसेंडिंग ऑर्डर मध्ये म्हणजेच उतरत्या क्रमाने मांडलेल्या असतील. दोन्ही लक्षात ठेवायचं, क्लायमॅक्स अँटी क्लायमॅक्स दोन्ही एकमेकांच्या अपोजिट आहेत, चढता क्रम आणि उतरता क्रम. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे मेटोनिमी. मेटोनिमी मध्ये काय सांगितले तुम्हाला बघा, an object is designated by the name of something which is generally associated with it is called metonymy. मराठीमध्ये पण डेफिनेशन तुम्हाला इथे दिलेलं आहे. जेव्हा कवितेच्या ओळीत एखाद्या वस्तूचा प्रत्यक्ष उल्लेख करण्याऐवजी त्या वस्तूशी निगडीत बाबीचा उल्लेख केला जातो तेव्हा तेथे मेटोनिमी अलंकार होतो. म्हणजेच काय करायचं आहे, वस्तू प्रत्यक्ष न म्हणता तिच्या ऐवजी त्याच्याशी रिलेटेड जी वस्तू असेल त्या वस्तूचा त्या कवितेच्या ओळीमध्ये उल्लेख केला जातो. जसं की एक्झाम्पल घेतलं की तुम्हाला लगेच लक्षात येईल. बघा इथं काय लिहिलेलं आहे, द क्राऊन रूल्स द एम्पायर. रूल्स म्हणजे काय, राज्य करणे. द एम्पायर म्हणजे काय, साम्राज्य. आणि द क्राऊन, क्राऊनचा अर्थ तसा मुकुट आहे. आणि मुकुट कशाशी संबंधित असतं, मुकुट कोणाकडे असतो, एकतर किंग कडे किंवा क्वीन कडे, जो त्या साम्राज्यावर राज्य करत असतो. राज्य करणारा कोण असतो, मुकुट असतो का राजा, मग राजा असतो. मग क्राऊन हा शब्द कोणाच्या संदर्भामध्ये वापरलेला आहे, प्रत्यक्ष राजा म्हणण्याऐवजी किंवा राणी म्हणण्याऐवजी इथं काय म्हणलेलं आहे, क्राऊन म्हणलेलं आहे. म्हणजेच प्रत्यक्ष किंग ऐवजी कोणता शब्द वापरलेला आहे, त्याच्याशी संबंधित क्राऊन हा शब्द वापरलेला आहे. म्हणून इथं मेटोनिमी अलंकार आहे असं आपण म्हणू शकतो. द क्राऊन लिहित असताना आपण काय लिहिणार आहोत, फक्त एक्सप्लेनेशन मध्ये मेटोनिमी, द क्राऊन इज रिलेटेड टू द किंग. क्राऊन हा शब्द कोणाशी रिलेटेड आहे, किंगशी रिलेटेड आहे. आणि मग इथं किंग हा शब्द डायरेक्टली वापरण्याऐवजी त्याच्याशी संबंधित एका गोष्टीचा वापर इथं केलेला आहे. असं वर्णन जिथं असेल तिथं आपण त्याला मेटोनिमी असं म्हणतो. अजून एक एक्झाम्पल आहे इथं बघा, द पेन इज मायटियर दॅन द स्वॉर्ड. प्रत्यक्षात पेन भारी असतो का तलवारीपेक्षा, तलवारच भारी असते किंवा मायटियर असते. परंतु इथं पेन आणि स्वॉर्ड यांचा सरळ सरळ अर्थ घ्यायचा नाही आपल्याला. तर इथं अर्थ काय होतो पेनचा, द ऑब्जेक्ट्स पेन अँड स्वॉर्ड आर असोसिएटेड विथ द रायटर अँड द वॉरियर. फक्त पेन आणि स्वॉर्ड ह्या ज्या गोष्टी आहेत तिथं ज्या वापरलेल्या आहेत त्या कोणाशी रिलेटेड वापरलेल्या आहेत, पेन हा वापरलेला आहे रायटरशी रिलेटेड असल्यामुळं, आणि स्वॉर्ड हा वापरलेला आहे कोणाला रिप्रेझेंट करण्यासाठी, वॉरियरला. मग रायटर मायटियर असो का वॉरियर, तर इथं सांगितलेलं आहे की रायटर जो आहे तो नेहमी वॉरियर पेक्षा मायटियर असतो. थोडक्यात इथं रायटर आणि वॉरियरशी निगडीत दोन गोष्टी वापरलेल्या आहेत, पेन आणि स्वॉर्ड. मग असं वर्णन जिथं असेल तिथं आपण त्याला काय म्हणतो, मेटोनिमी. म्हणजे प्रत्यक्ष त्या गोष्टीचा वापर न करता इतर वस्तू त्याच्याशी संबंधित जी वस्तू आहे तिथं केलेला असतो. आता इथं बघा, लेट मी गिव्ह यू अ हँड. आता अ हँड म्हणलेला आहे, हँडचा अर्थ हात. तसं जर तुम्ही शब्दशः अर्थ घेतला तर काय होईल, एखाद्याला हात देणे असा अर्थ होईल का तो, म्हणजे आपला हात आपण दुसऱ्याला देऊन टाकतो का, कधी नाही देत. त्याचा अर्थ काय होतोय, अ हँड इज असोसिएटेड विथ द हेल्प. हँड जो शब्द आहे तो कशाशी असोसिएटेड आहे, हेल्पशी, मदतीचा तो हात आहे. मग हँड कशासाठी वापरलेला आहे, मदतीसाठी तिथं वापरलेला आहे. अशा पद्धतीनं हा मेटोनिमी अलंकार काय होतं, याच्यामध्ये प्रत्यक्ष उल्लेख करण्याऐवजी त्या वस्तूशी निगडीत बाबीचा उल्लेख तिथं केला जातो. जसं इथं किंगशी निगडीत बाब कोणती होती, क्राऊन, त्याचा उल्लेख तिथं त्या ओळीमध्ये केला होता. त्यानंतर रायटर आणि वॉरियरशी निगडीत कोणती गोष्ट होती, पेन आणि स्वॉर्ड, त्यांचा उल्लेख तिथं झाला. त्यानंतर मदतीशी रिलेटेड कोणती गोष्ट होती, हँड, त्याचा वापर या ओळीमध्ये करण्यात आलेला आहे. असं जेव्हा वर्णन असेल तेव्हा त्याला आपण म्हणतो मेटोनिमी अलंकार.
त्यानंतर पुढचा जो आहे सिनेक्डॉकी. पुढचा कुठला आहे आपला? सिनेक्डॉकी. उच्चार लक्षात ठेवा. सिनेक्डॉकी. When a part of something stands for the whole being, it is called as synecdoche. हा पण त्याच्यासारखाच आहे थोडासा. जेव्हा कवितेच्या ओळीत एखाद्या वस्तूचा प्रत्यक्ष उल्लेख करण्याऐवजी त्या वस्तूच्या एखाद्या भागाचा उल्लेख केला जातो, तेथे सिनेक्डॉकी हा अलंकार होतो. इथं काय केलेलं आहे आता बघा, सेम आहेत दोन्हीमध्ये, थोडासा फरक आहे. इथं रिलेटेड वस्तू पूर्ण वापरली जाते मेटॉनिमी मध्ये, आणि इथं काय म्हणलेलं आहे, पार्ट ऑफ समथिंग स्टँड्स फॉर द होल बिंग. म्हणजे एखाद्या वस्तूचा पार्ट तिथं रिप्रेझेंट करतो. कशाला? त्या पूर्ण वस्तूला. जसं इथं बघा आता, मोर हँड्स शुड बी एम्प्लॉइड. मोर हँड्स शुड बी एम्प्लॉइड. इथं पार्ट कोणता वापरलाय? हँड्स. परंतु हँड्स म्हणजे काय? नुसते हात आहेत का ते? नाही. तर इथं बघा, द पार्ट हँड्स स्टँड फॉर द मेन. हँड्स हा शब्द कोणासाठी वापरलेला आहे? तर मेन साठी वापरलेला आहे. मेन पुन्हा न म्हणता त्याच्या एका पार्टचा फक्त इथं वापर केलेला आहे. एका पार्टचा वापर झालेला असेल पूर्ण वस्तूऐवजी किंवा व्यक्तीऐवजी, तर तिथं त्याला आपण काय म्हणतो? सिनेक्डॉकी. हँड्स हा शब्द फक्त हातापुरता मर्यादित नाही, तर पूर्ण व्यक्तीशी संबंधित आहे. मग जेव्हा पूर्ण व्यक्तीऐवजी त्याच्या एखाद्या पार्टचा उल्लेख केलेला असेल, तर तेव्हा तिथे सिनेक्डॉकी हा अलंकार होतो. जसं की इथे द पार्ट हँड्स स्टँड फॉर मेन. हँड्स या शब्दातून आपल्याला व्यक्ती लक्षात येतात. नुसतं हँड्स म्हणजे हात असा अर्थ तिथं घेता येणार नाही. त्यानंतर इथं बघा परत, ऑल हेड्स कम टुगेदर टू सॉल्व द प्रॉब्लेम. इथं सुद्धा तसंच आहे. हेड्स फक्त वापरलेला आहे कुणाऐवजी? पर्सन ऐवजी. म्हणायचं काय आहे? ऑल हेड्स म्हणजे काय? बरेच व्यक्ती एकत्र आले, परंतु म्हणले काय? ऑल हेड्स. म्हणून इथं हेड्स जे आहे ते कोणासाठी स्टँड झालेलं आहे किंवा कोणासाठी वापरण्यात आलेलं आहे? कोणाला रिप्रेझेंट करतं? तर पर्सनला रिप्रेझेंट करतं. पर्सन म्हणण्याऐवजी त्याचा फक्त एका पार्टचा उल्लेख इथं केलेला आहे, तो म्हणजे हेड्सचा. त्यानंतर बूट्स ऑन द ग्राउंड. बूट्स ऑन द ग्राउंड या कवितेच्या ओळीमध्ये काय म्हणलेलं आहे? द पार्ट बूट्स जो आहे तो कोणासाठी असतो? बूट्स हे जनरली कोणाकडे असतात? सोल्जर्स कडे. म्हणजे इथं बूट्स जे आहेत ते कोणासाठी वापरलेलं आहे? सोल्जर साठी वापरलेला आहे. त्यानंतर न्यू व्हील्स. इथं बघा, न्यू व्हील्स, द पार्ट व्हील्स स्टँड फॉर अ न्यू कार. न्यू व्हील्सचा अर्थ काय घ्यायचा आपल्याला? नुसतं नवीन चाक नाही, तर त्याचा अर्थ इथं काय घेतलेला आहे? न्यू कार. न्यू कार म्हणण्याऐवजी फक्त काय म्हणलेला आहे? या पार्टचा उल्लेख केलेला आहे, तो म्हणजे व्हील्स. तर अशा पद्धतीचं जिथं वर्णन असेल की पूर्ण वस्तू किंवा पूर्ण व्यक्ती चा उल्लेख करण्याऐवजी काय केलं जातं? त्याच्या एखाद्या भागाचा उल्लेख केला जातो, तेव्हा तिथे कोणता अलंकार होतो? सिनेक्डॉकी हा अलंकार होतो. तर मेटॉनमी आणि सिनेक्डॉकी मध्ये थोडस साम्यच आहे जवळपास, परंतु फरक कुठला आहे तो पण लक्षात ठेवता आला पाहिजे. फरक काय आहे? त्याच्याशी संबंधित दुसरी वस्तू कुठे सांगितली जाते? त्या व्यक्तीशी किंवा वस्तूशी संबंधित दुसरी वस्तू मेटॉनिमी मध्ये दाखवली जाते. आणि सिनेक्डॉकी मध्ये काय? तर तीच वस्तू, परंतु तिचा एखादा पार्ट तिथं फक्त सांगितला जातो आणि त्या पार्ट मधून त्या वस्तूला रिप्रेझेंट केला जातं. असं वर्णन असेल तर सिनेक्डॉकी. त्यानंतर पुढचा जो आहे आपला तो युफेमिझम. युफेमिझम मध्ये काय? When the soft expressions are used to convey an unpleasant thing, it is called as euphemism.
म्हणजे जेव्हा कवितेच्या ओळीत एखादी दुःखद किंवा अप्रिय घटना सौम्य शब्दात सांगितली जाते तेव्हा तिथे युफेमिझम अलंकार होतो. आता युफेमिझम अलंकार इथं तुम्ही डेफिनेशन बघितलेली आहे. काय सांगितलेलं आहे महत्वाचं? सॉफ्ट एक्सप्रेशन्स, म्हणजे एखादी अप्रिय घटना आहे, दुःखद घटना आहे, ती डायरेक्टली तसे शब्द हार्श शब्द न वापरता आपण कशा पद्धतीनं सॉफ्ट शब्दात सांगणं. जसं की समजा एखाद्या व्यक्ती मेला, आपण डायरेक्टली असं मेला असं म्हणत नाही, तर आपण काय म्हणतो? कैलासवासी झाले किंवा स्वर्गवासी झाले किंवा श्वास सोडलेला आहे, अंतिम श्वास घेतलेला आहे, म्हणजे असं सौम्य शब्दामध्ये आपण त्या गोष्टी सांगत असतो. कालवश झालेले आहेत अशा पद्धतीनं ती सांगतो. म्हणजेच दुःखद घटना आपण त्या शब्दामध्ये सांगतो, सौम्य शब्दात सांगतो. असं वर्णन जिथं असेल तिथं युफेमिझम अलंकार होतो. जसं इथं लिहिलेलंच आहे एक एक्झाम्पल, ही इज नो मोर. ही इज डाईड असं म्हणत नाही आपण, ही इज नो मोर म्हणजे ते आता राहिलेले नाहीत, कालवश झालेले आहेत, स्वर्गवासी झालेले आहेत असं त्याचा अर्थ होतो. मग इथं लिहित असताना आपण काय लिहिणार? एक्सप्लेनेशन. युफेमिझम, the harsh incident of death is expressed in a mild tone. म्हणजे अप्रिय अशी घटना आहे डेथची, ती सोप्या शब्दामध्ये किंवा सौम्य शब्दामध्ये सॉफ्ट एक्सप्रेशन मध्ये ती आपल्याला सांगितलेली आहे. तसंच दुसरं, ही इज टेलिंग मी अ फेरी टेल. ही इज टेलिंग मी अ फेरी टेल. समजा एखाद्या व्यक्ती आपल्याशी खोटं बोलत असेल आणि ते जर आपल्याला माहित आहे की तो आपल्याला खोटं बोलत आहे, तर एखादा व्यक्ती काय म्हणतो? ही इज टेलिंग मी अ फेरी टेल. म्हणजे आपण आपल्या ज्या भावना आहेत त्याला डायरेक्टली तू खोटं बोलत आहेस असं म्हणत नाही, तर काय म्हणतो? अशा कथा मला सांगू नको. कथा सांगू नको म्हणजे काय? काहीतरी चुकीची माहिती मला तू देऊ नको. युफेमिझम त्याला म्हणायचं आहे. द हार्श इन्सिडेंट ऑफ टेलिंग अ लाय इज एक्सप्रेस्ड इन माइल्ड टोन. खोटं बोलू नको असं म्हणण्याऐवजी तू मला भाकड कथा सांगत आहेस, काहीतरी चुकीची माहिती सांगत आहेस किंवा काहीतरी माझ्याशी तू खोटं बोलत आहेस असं सांगण्याऐवजी काय म्हणलेलं आहे इथं? फेरी टेल सांगत आहेस असं इथं म्हणलेलं आहे. त्यानंतर ही सेड गुड बाय टू द वर्ल्ड, हे सुधारील कशाची एक्सप्रेशन आहे? तर डेथच एक्सप्रेशन आहे, सॉफ्ट एक्सप्रेस केलेलं इथं. गुड बाय टू द वर्ल्ड म्हणजे काय? जगाचा निरोप घेतलेला आहे. द हार्श इन्सिडेंट ऑफ डेथ इज एक्सप्रेस्ड इन अ माइल्ड टोन. अशा पद्धतीचं वर्णन केलेलं आहे. मग जी अप्रिय घटना असेल ती सौम्य शब्दात जर व्यक्त केली असेल तर त्याला युफेमिझम अलंकार असं म्हणतो. जसं की इथं डेथ ची रिलेटेड काही गोष्टी सौम्य शब्दामध्ये वापरलेल्या आहेत. ही इज नो मोर किंवा ही सेड गुड बाय टू द वर्ल्ड, अशा पद्धतीनं डेथ जे आहे ते सौम्य शब्दामध्ये एक्सप्रेशन केलेलं आहे. त्यानंतर दोन राहिलेले आहेत तेवढे आपण घेऊन टाकूया, म्हणजे पोएटिक डिव्हाइसेस आपलं सेक्शन जे आहे ते संपून जाईल. पुढचा जो आहे आपला तो आयरनी. प्रोनाउन्सिएशन काय करणार? आयरनी. काय लिहिलेलं आहे याच्यामध्ये बघा. व्हेन इन अ सेंटेन्स देर इज अ कंट्रास्ट बिटवीन what is said and what is meant, or between appearance and reality, it is the use of irony. मराठीमध्ये पण इथं दिलेलं आहे बघा. जेव्हा कवितेच्या ओळीत व्यंग दर्शवण्यासाठी किंवा उपहास दर्शवण्यासाठी परस्पर विरोधी विचार किंवा घटना एकत्र मांडलेल्या असतील तेव्हा तिथे आयरनी अलंकार होतो. म्हणजे व्यंग दर्शवण्यासाठी जे अलंकार, जे पद्धतीनं कवितेच्या ओळी वापरली जाते त्या कवितेच्या ओळीमध्ये कोणता अलंकार आहे असं आपण म्हणू शकतो? आयरनी अलंकार आहे. एक्झाम्पल जे आहे आयरनीचं ते कशासाठी असणार आहे? व्यंग दर्शवण्यासाठी असणार आहे. महत्वाचं लक्ष काय ठेवणार आपण? व्यंग दर्शवला जातो एखाद्या गोष्टीवर टीका करायची असेल तर. जसं इथं बघा, द पोलीस स्टेशन गेट्स रॉब्ड. पोलीस स्टेशन गेट्स रॉब्ड म्हणजे काय? पोलीस स्टेशन मध्ये चोरी झालेली आहे इथं सांगितलेलं आहे. शक्य आहे का असं?
नाही, म्हणजे तो विडंबन केलेला किंवा व्यंग दर्शवण्यासाठी केलेला आहे. जसं इथं आयरनी, देर इज कंट्रास्ट बिटवीन व्हॉट इज सेड अँड व्हॉट इज मीन्ड, म्हणजे जे म्हटलेलं आहे आणि जे समोर दिलेलं आहे याच्यामध्ये काय आहे, कंट्रास्ट आहे, थोडासा विरोधाभास आहे, म्हणजे व्यंग दर्शवलेला आहे थोडक्यात, की पोलीस स्टेशन मध्ये कशी चोरी होऊ शकते, परंतु तसं झालेलं आहे असं इथं म्हणलेलं आहे. म्हणजे पोलीस स्टेशनवर टीका करायची असेल तर अशा पद्धतीचं वाक्य तिथं किंवा अशी ओळ तिथं कवीनं वापरलेली आहे. पोलीस स्टेशनचं व्यंग दर्शवण्यासाठी, त्यांच्या कामाबद्दल शंका निर्माण करण्यासाठी इथं काय केलेलं आहे, किंवा पोलीस स्टेशनचं व्यंग दर्शवण्यासाठी इथं आयरनीचा अलंकार केलेला आहे. अ पायलट हॅज अ फिअर ऑफ हाईट्स. शक्य आहे का? अ पायलट हॅज अ फिअर ऑफ हाईट्स. पायलटला हाईट्स म्हणजे काय? उंचावर जाण्याची भीती वाटते. शक्य आहे का? नाही. काय बघायला मिळतं आपल्याला इथं मग? कंट्रास्ट, विरोधाभास पाहायला मिळतो. पायलट आहे आणि मला उंचावर जायला किंवा उंचीवरती जाऊन विमान चालवायला अवघड वाटते किंवा मला भीती वाटते असं म्हणू शकतो का तो? नाही, कारण त्याचा बिझनेसच तो आहे किंवा त्याला ती त्याची बेसिक क्वालिटीज असणार पायलट की त्याला हाईट्सची भीती न वाटणे. परंतु इथं काय म्हणलेलं आहे, अ पायलट हॅज अ फिअर ऑफ हाईट्स, म्हणजे इथं व्यंग दर्शवण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे किंवा एक कंट्रास्ट दाखवलेला आहे, विरोधाभास दाखवलेला आहे. म्हणून इथं काय आहे, देर इज अ कंट्रास्ट बिटवीन व्हॉट इज सेड अँड व्हॉट इज मीन्ट, असं एक्सप्लेनेशन आपण तिथं करणार. जे म्हणलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा विरोधाभास किंवा त्याचा अर्थ वेगळा आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर अ पोस्ट ऑन फेसबुक कंप्लेनिंग हाऊ युजलेस फेसबुक इज. इथं काय, अ पोस्ट ऑन फेसबुक, फेसबुकवर एक पोस्ट आलेली आहे आणि पोस्ट कशाची आहे, कंप्लेनिंग हाऊ युजलेस फेसबुक इज, म्हणजे फेसबुकचाच वापर करायचा आणि फेसबुकलाच म्हणायचं की फेसबुक कसं युजलेस आहे सांगण्यासाठी, फेसबुक युजलेस कसं आहे सांगण्यासाठी फेसबुकचाच वापर करायचा. म्हणजे इथं काय आहे, कंट्रास्ट आहे. म्हणजे फेसबुकचा वापर तुम्ही करताय आणि परत म्हणताय की फेसबुक काय कामाचं नाही. तर हे जे आहे ते थोडंसं कसं आहे, कंट्रास्टिंग आहे. म्हणून इथं व्हॉट इज सेड व्हॉट इज मीन्ट मध्ये काय आपल्याला दिसून येतं, कंट्रास्ट दिसून येतो, विरोधाभास दिसून येतो. हे जस्ट तुम्हाला माहितीसाठी आहेत म्हणून ठेवलेले आहे. परीक्षेमध्ये याचं तेवढं काही मला वाटत नाही यावर्षी सिलेबस मध्ये एक्झाम्पल जास्त आहेत. तर फक्त माहितीसाठी लक्षात ठेवा की विरोधाभास दर्शवण्यासाठी की उपहास करण्यासाठी किंवा परस्पर विरोधी विचार घटना एकत्र मांडलेले असतील तेव्हा तिथे काय होतं, आयरनी अलंकार होतो. त्यानंतर शेवटचा एक आहे तो पण लक्षात ठेवा, व्हेन इन अ लाईन or sentence the same word is used with the two different meanings, it is the use of pun. It is the use of pun. pun म्हणजे काय, कोटी करणे. म्हणजेच जेव्हा कवितेच्या ओळीत एकाच शब्दाचे दोन भिन्न अर्थ दडलेले असतात तेव्हा तेथे पन अलंकार होतो. म्हणजे एकच शब्द वापरलेला असतो परंतु दोन भिन्न अर्थ त्याच्यामध्ये दडलेले असतात. एकच शब्द, रेंज प्रॉब्लेम आहे त्यामुळे स्क्रीन तशी होत आहे, मधून रेंज जात आहे. ओके, बघा इथं काय लिहिले, जर कवितेच्या ओळीत एकाच शब्दाचे दोन भिन्न अर्थ दडलेले असतात तेव्हा तेथे पण अलंकार होतात. आता कसा एकच शब्द दोन अर्थाने वापरला जातो बघा, द अँबॅसिडर लाईज अब्रॉड फॉर द वेलफेअर ऑफ द नेशन. अँबॅसेडर म्हणजे कोण आहे, राजदूत, जो की परदेशामध्ये राहतो. तर इथं लाईज हा जो शब्द आहे तो दोन अर्थाने वापरलेला आहे.
परदेशात राहणे हा एक शब्द आहे, त्याचा अर्थ आहे, आणि दुसरा अर्थ लाईज म्हणजे खोटं बोलणे. म्हणजे लाय हा शब्द कसा आहे तर दोन अर्थाने वापरलेला आहे. म्हणून इथं कोणता अलंकार आहे असं आपण म्हणू शकतो, द पोएट प्लेज ऑन द वर्ड लाईज. लाईज म्हणजे काय, एक तर परदेशामध्ये राहणे पहिला अर्थ, कारण राजदूताला बाहेर देशामध्ये राहावं लागतं, आणि दुसरी गोष्ट लाईजचा अर्थ आहे खोटे बोलणे. आणि राजदूत बऱ्याचदा राष्ट्राच्या कल्याणासाठी काही खोट्या गोष्टी सुद्धा तिथं बोलत असतो. अशा दोन मिनिंग इथं निघत आहेत. आणि मग असे दोन मिनिंग जर निघत असतील एकाच शब्दाचे, तर त्याला आपण म्हणतो पण अलंकार. मराठीमध्ये त्याला कोटी करणे असं म्हणतात. कोटी अलंकार असा आहे मराठीमध्ये. त्यानंतर द पीपल हु लिव्ह इन फ्लॅट बिकम फ्लॅट. आता इथं कोणता शब्द दोन वेळा आलाय, फ्लॅट, परंतु दोन्ही वेळा त्याचा अर्थ वेगवेगळा आहे. फ्लॅटचा अर्थ काय, राहण्याचं ठिकाण, जे अपार्टमेंट मध्ये फ्लॅट वगैरे असतात तो. आणि इथं दुसरा काय आहे पुढे लिहिलेला, बिकम फ्लॅट, ते स्वतः फ्लॅट होतात. म्हणजे काय, इथं फ्लॅटचा अर्थ आहे, पहिल्या फ्लॅटचा अर्थ त्यांचं राहण्याचं ठिकाण, आणि दुसरा फ्लॅट जो आहे त्याचा अर्थ आहे भावना शून्य. म्हणजे फ्लॅट मध्ये किंवा अपार्टमेंट मध्ये जे फ्लॅट असतात तिथे राहणारे लोक कसे आहेत, भावना शून्य आहेत. त्या फ्लॅट सारखेच मर्यादित विचाराचे आहेत, संकुचित विचाराचे आहेत. फ्लॅट कसा असतो, लहान असतो. तसंच इथं केलेलं आहे की त्यांचे जे विचार आहेत ते सुद्धा कसे झालेले आहेत, संकुचित झालेले आहेत असं इथं म्हणलेलं आहे, किंवा ते भावना शून्य झालेले आहेत. म्हणजे फ्लॅट हा शब्द कवीनं दोन वेळा वापरलेला आहे, दोन अर्थाने वापरलेला आहे. पण द पोएट प्लेज ऑन द वर्ड फ्लॅट, कुठला शब्द वापरलाय तो फक्त आपल्याला इथं एक्सप्लेन करताना लिहावा लागतो. द पोएट प्लेज ऑन द वर्ड फ्लॅट. त्यानंतर हिज नॉलेज ऑफ साऊंड इज नॉट साऊंड. म्हणजे हिज नॉलेज ऑफ साऊंड म्हणजे आवाजाबद्दलचं त्याचं ज्ञान जे आहे ते कसं आहे, नॉट साऊंड. नॉट साऊंड म्हणजे इथं दुसरा जो मिनिंग आहे साऊंडचा तो आवाज आहे का, नॉट साऊंड म्हणजे काय, गुड, म्हणजे चांगलं नाही. ते म्हणजे त्याला पूर्ण नॉलेज नाही, अर्धवट नॉलेज आहे असं इथं म्हटलेलं आहे. मग साऊंड हा शब्द कवीनं दोन अर्थाने वापरलेला आहे. म्हणून इथं आपण एक्सप्लेन करताना काय म्हणणार, पण द पोएट प्लेज ऑन द वर्ड साऊंड. साऊंड या शब्दावरती दोन अर्थाने तिथं वापर करण्यात आलेला आहे. तर पण आणि आयरनी ह्याचे एक्झाम्पल कवितेमध्ये खूप कमी आहेत. फक्त आपल्याला माहिती असावी म्हणून आपण एक दोन तीन तुम्हाला ज्यादाचे इथं सांगितलेले आहेत. पुढे चालून तुम्हाला ते उपयोगी पडतील. तर हे अशा पद्धतीने सगळे अलंकार आहेत. मला वाटत नाही आता परत एकदा रिव्हिजन करायची गरज आहे. तुम्हाला पीडीएफ ने दिलेलं आहे, ती पीडीएफ परत एकदा वाचून काढा. जर लिहिलं नसेल तर लिहून काढा. आणि ते लिहिलेलं जे आहे नोट्स सांगितल्याप्रमाणे मला तुम्ही पीडीएफ करून शेअर करा, तुम्ही लिहिलेल्या वहीचे. अजूनही बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला मिळालेले नाहीत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्या मित्रमैत्रिणीला सांगा, 10 विद्यार्थी 80 विद्यार्थी आहेत आपल्याकडे 12वीला. आत्ता ऑनलाईन लेक्चर साठी 12 ते 13 विद्यार्थी मला समोर दिसत आहात तुम्ही. तर त्यांना पण सांगा जॉईन व्हायला. ठीक आहे, आपण आता पुढच्या सोमवारी भेटूया परत, कारण सोमवार ते बुधवार आपला तास असेल. ओके.